तर तू चालू कर म्हणून ब्लॉग. मला येत नाही. त्याला काय म्हणायचं. हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी चालू करत आहे ब्लॉग आजचा. आणि आज आम्ही खेळणार आहोत नावांच्या भेंड्या. हां चल धर धर की हसा लागेल. हां चला तर काय म्हणायचं. हाय गाईज. हाय गाईज नाही. हे गाईज तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. हां चला मला सांग बरं. थांब मी करतो पहिला ना, नंतर सांगतो. हे गाईज तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज बघा इथं शेळी आहे आणि गाईज सकाळचे 6 वाजलेले आहेत. गाईज मी एवढे लवकर ब्लॉग सुरू करत आहे. तर गाईज मी चाललेलो आहे शेतामध्ये बिकॉज गाईज आपल्या गाईसाठी वैरण आणायच्या गाईज. आणि गाईज दुपारचे 2 वाजलेले आहेत. आणि गाईज बघू शकता तुम्ही किती ऊन पडलेलं आहे. तरी पण मी गाईज जातोय कारण की आपल्या गाईला वैरण आणायचे गाईज. आणि गाईज सोबत एक पेप्सी पण खातो गाईज बिकॉज खूप ऊन होत आहे याच्यामुळे. तुम्ही बघू शकता गाईज किती घाम आलेला आहे मला. तर सध्या तर चालू आहे गाईज मी. तर गाईज शेतामध्ये जातो आणि वैरण आणतो गाईज. ओके तुम्हाला नंतर भेटतो मी. तर गाईज मी शेतामध्ये आलेलो आहे गाईज. आणि आता सध्या तर गाईज मी इकडे पाणी आणायला आलो गाईज. बघू शकता इथे हंडा आहे. आणि गाईज तिकडे ट्रॅक्टर असेल, तुम्हाला आवाज येत असेल गाईज. तर गाईज आता मी चाललेलो आहे घरी. आपला गाईज आता भारा बांधलेला आहे. तर त्याला डायरेक्ट घ्यायचं गाईज आणि निघायचं गाईज. ओके तर चला गाईज आपण जाऊ घरी. ओके माकड आहे इथं माकड. बोलो रामचंद्र भगवान. थांबा पळून जाईल. वाक 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 चाल्या. काय पळाले भाई. का मारते इकडं का धरा चपकून तिकडं खांद्यावर बसून तिथे आपल्याला इकडे बी व्हायना तिकडे व्हायना. त्या पोराला मारलं तिथे. कोण आहे. इकडून ठेकायचं लागे तिकून द्याला तिकून द्यायचा इकून द्यायचा खांद्यावर बसलं गडी. कुठं आहे भाऊ इथं कुठं आहे. काय भाऊ तुला मारलं होतं म्हणा माकडानं. हे म्हणा इथं ठेकायचं लागे तिकून देऊ तिकून कशी मारते रे. काय जवळ याची हिंमत आहे ना द्यायची. बरं चला जाऊ दे चला. मारलं होतं ना तुला. दोन्ही तोडलेत. आता तुम्हाला लबाडच वाटले. एक झालं दोन्ही बी का ते का भरून गेले. तर तू चालू कर म्हणून ब्लॉग. मला येत नाही. त्याला काय म्हणायचं. हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी चालू करत आहे ब्लॉग आजचा. आणि आज आम्ही खेळणार आहोत नावांच्या भेंड्या. हां चल धर धर की हसा लागेल. हां चला तर काय म्हणायचं. हाय गाईज. हाय गाईज नाही. हे गाईज तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. हां चला मला सांग बरं. थांब मी करतो पहिला ना, नंतर सांगतो. हे गाईज तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आता सुदर्शन भाऊ सोबत गाण्याची भेंड्या खेळणार आहे. आणि आजचा ब्लॉग मी सुरू करत आहे. मला हे आहे झालं. आता किती पहिल्यांदा म्हणा दर इधर. पहिल्यांदा काय म्हणायचं. हे गाईज हे गाईज. नीट धरती एक हाताने धर. अरे नीट धर नाहीस. हे गाईज. ऐ काय म्हणा. आता म्हणा. हे गाईज तर आपल्या इथं बघ इथं कॅमेऱ्यामध्ये बघ. तिकडे बघ माणसाला बोलायची तिकडे बघ. असं हा सांग हां. हे गाईज तर आपले स्वागत आहे या चॅनलमध्ये ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी बरं थांब जाऊ दे. आपण दोघं बनवता म्हणून मागे म्हणा. तर हे गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये. हां चालेल. आता म्हण
मी सुदर्शन भाऊ सोबत एक चॅलेंज करणार आहे. मी सुदर्शन भाऊ वर एक चॅलेंज करणार आहे, ते म्हणजे हं. नावाच्या भेंड्या. चला आता इथे चालू करतोय काय असते ते. श्री सत्यनारायण की पूजा, सारे ग म प द नि सा. सरचं नाव सांग. सुदर्शन. नल का नितीन. नितीन न चला का नाही ना. नल का निकिता. तोच काय तातेराव. वैजनाथ. 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 थ का त थ थ. थ थ हम्म. थ वरचं कोणचं नाव तुझे त घे. त तातेराव तो झालं. तच काय नाव आहे आता. तेलंगी. तेलंगे आणि नाव आहे. त्या बाबूचं नाव काय. हं? त्या बाबूचं नाव शिवाजी. तानाजी. चल तानाजी जसा. मीच सांगितलं ना, मला सांगा. हा हा हा. जी आल का जिजाऊ. जिजाऊ आपण दिसायला की नाही बघ बरं गेलं. ती जागा दिसेल की नाही. बस चल. काय मेवर उमाजी. जी जी आल का हं. जी जिजाऊ. सांगितलीस की जिजाऊ. सांगितलं का दुसरं सांग की मग. तुझं. जी होय तुला सांगितलंय. चल सांग. हा तू सांग की आता माझ्या. तुझं नाव काय सांग का. जीवा जीवानंद. काय म्हणजे दोघांमध्ये काय ठेकळा नाही माझ्या. सांग चल. काय म्हणजे येणार तसले. तू यावर आला या. कोणावर. तू यावर. मी सांगितले की बोलतोय. मी सांगितलंस मग काय असेल डबल. चल जीवानंद द का देवीदास. सांग. संगीता. संगीता तो तेलाजी. त्याला जी जी आल का जस आलं का मला. जवळचं नाव जानता. जानता तो ते मग काय करायचं. ते मग गजानन. गजानन. जानो नो नो काय ठेका मजा येण्या गेल्या मला तर. ते असंच ठेवते जसं मग गावाचं. गावात तर काही ढेकच नाही. मला आवडतं. मला येणं झालं ते चल कॅरम खेळा. ते गेलं खड्ड्यात आता शूटिंग. ब्लॉग बनवायचा आहे. शूटिंग नाही. चल चला तर ही आमच्या पडोसांची गाडी आहे, तिच्यावर आम्ही बसणार आहात. गदी शांत सतत आणली आहे ती. तर गाईज बघा आपलं तिचं नाव काय परी. तर गाईज आपली बघा परी कशी बघायला. आणि इथं आपली गाईज गाय आहे. तर गाईज हिने ब्लॉग चांगला स्टार्ट केला नाही तर मी करतो गाईज. आता बघ कसं करायचं ब्लॉग सुरू. म्हणजे मध्ये काय मजा येईल तुला आता उन्हाचं पारी. चल बसलोच खुदाले म्हणजे काय ते लुडो काट करा. काट का काय राहायचं तुला बरोबर. बरोबर की मग कसं करायचं सांगतात. असे काट का घ्यायचे असे इथे इथे असं इत्र खूप आहे. इत्र खूप सुद्धा असे खूप जायचे आणि डोळ्यावर पट्टी बांधायची. जय बजा. तर गाईज आमचं असं घर आहे हे बघा. आणि गाईज भांबडी गेलेली आहे आता घरी. तिची आई बोललेली. तर गाईज जाऊ द्या.
पण खरंच गाईज आपल्या त्या ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त हे वाटत नव्हतं. गाण्याचे नाही, नावांच्या मेंढ्यामध्ये जास्त मजा येत नव्हती. कारण गाईज दुपारची 1 वाजलेला आहे आणि मी वैरण बी आणलेली नाही गाईज. तर आता 4 वाजता जातो गाईज मी वैरण आणण्यासाठी. आणि माझे गाईज केस असे झालेत, जास्त वाढलेत गाईज, मला कटिंग करायचे आहे. आणि गाईज यो लिंब आहे म्हणून चांगला आहे मला गाईज. बघू शकता किती सावली आहे ही इथे. आणि तिकडे बघा गाईज की किती ऊन आहे, कारण तिकडे जास्त मोठं झाड नाही आहे, नाही का. तर गाईज हे ब्लॉग मी एंड करतो, बिकॉज गाईज आज खूप थकलो गाईज, कारण की मी सुपेगावला गेलो. ओके, तर गाईज उद्या मी जाणार आहे आता काम करण्यासाठी. ओके, सुपेगावला दादासोबत. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.